नमस्कार मित्रांनो, वागे टेक्निकल चॅनल वरती तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज आपल्याकडे आलेले आहे क्रॉम्प्टन कंपनीची 5 HP मोटर मोनोब्लॉक आहे। 1440 RPM आहे मित्रांनो, 3 फेज मोटर आहे। तर आपण ह्याचं आज कंप्लीट वायरिंग करणार आहे। हे बघू शकता, अशा प्रकारे मोटर तळलेली आहे सिंगल फेज होऊन, हे बघू शकता। आणि 1440 RPM असून 3 फेज मोटर आहे मित्रांनो। तर आपण फटाफट आता ह्याची तोडण्याची प्रोसेस चालू करणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। फुल ह्याच्यात डिटेल देणार आहे वायरिंगची आणि ह्याच्यात वायरिंग डाटाची सगळी काही तुम्हाला माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण तुम्हाला देणार आहे। तर चला सुरू करूया मोटर वायरिंग तोडायला। हे बघू शकता मित्रांनो, आपण आता छेनीच्या मदतीने वायरिंग तोडायला चालू केलेला आहे। अशा प्रकारे आपण वायरिंग तोडून घेणार आहे। कनेक्शनची मागची साईड आपण तोडत आहे, कारण की आपल्याला कनेक्शन सुद्धा ह्याचं बघायचं आहे, त्यामुळे आपण आधी मागची साईड तोडून घेणार आहे। हे बघू शकता आपण तोडलेलं आहे मित्रांनो, थोडस तोडायचं राहिलेलं आहे, आपण ते सुद्धा तोडून फटाफट घेत आहे। बघू शकता असं थोडंफार राहिलेलं आहे, ते पण आपण छेनीच्या साहाय्याने तोडून घेणार आहे। थोडेफार तुकडे राहिलेले असतात वायरीचे, असे तोडून घ्यायचे आहेत। आपलं एकदम परफेक्ट तोडून होते मोटर, ते बघू शकता एकदम कम्प्लीट असे झालेले आहे तोडून व्यवस्थित पद्धतीने। आता आपण ह्याची पलटी मारून त्याचं कनेक्शन वगैरे चेक करणार आहे, स्टार आहे का डेल्टा आहे। अशी आपण पहिले याची बांधणी सोडून घेणार आहे मित्रांनो, आणि ह्याचं मग आपल्याला कनेक्शन समजेल की स्टार आहे की रेग्युलर आहे, कसं आहे डेल्टा आहे। वायरिंग केल्यानंतर तुम्हाला कनेक्शनची सुद्धा माहिती देणार आहे मी ह्यामध्ये। तर मित्रांनो हे बघू शकता डेल्टा कनेक्शन आहे। शेजारच्या 2 वायर काढलेल्या आहे, बघू शकता। शेजारचे दोन्हीची एक वायर, त्या शेजारची दोन्हीची एक वायर, म्हणजे डेल्टा कनेक्शन आहे मित्रांनो। म्हणजेच की 6 लीड वायर आहे त्याचे, डेल्टा कनेक्शन आहे मित्रांनो, स्टार नसून। आणि आतलं 1 ते 4 कनेक्शन आहे मित्रांनो, हे बघू शकता 1 ते 4 आहे। तर आपण ह्याचं पीचची माहिती घेणार आहे, एक एक कॉइल काढून बघणार आहे पीच वगैरे कसं आहे ह्याचं। तर जरा बघूया, फटाफट काढून घेऊया व्यवस्था आधी, मग ह्याचं पीच वगैरे माहिती घेऊया ह्याची सगळी पूर्ण। तर हे बघू शकता मित्रांनो, मोटर आपली पूर्णपणे वायरिंग काढून कंप्लीट झालेली आहे याची, आणि चकाचक पद्धतीने आपण ह्याला पुसून बी घेतलेले आहे। तर आपण ह्याचं आता वायरिंगचं माप काढणार आहे। 1 ते 8 पीच आहे याचं, हे बघू शकता। आता आपण असं अशा प्रकारे वायरिंगची तार घालून एक माप काढायचं आहे, 1 ते 8 वर माप टाकायचं आहे। टाकून घेतलेलं आहे 1 ते 8 वर, हे बघू शकता। 1 2 3 4 5 6 7 8, 1 ते 8 वर बसलेला आहे मित्रांनो। आपण अशा पद्धतीने माप काढून घ्यायचं आपल्याला सर्वप्रथम, हे बघू शकता दोन्ही साईडने व्यवस्थित। आपण आता एक कॉइल मारून आणणार आहेत माप काढून। 1 ते 8 पीच आहे, सिंगल डबल कॉइल आहे मित्रांनो ह्याची।
तर आपण ह्याच्या पटापट कॉइल मारून घेणार आहे, गेज वगैरे ह्याचा चेकिंग करणार आहे आणि मग कॉइल मारणार आहे. आणि तोपर्यंत आपण हे जे पेपर वगैरे सगळं भरून घेणार आहे. 7 mm पेपर भरणार आहे PVC यात. नंतर मग आपण ह्याची वायरिंगला सुरुवात करणार आहे. तर पटापट चला करून घेऊया सगळं काम. तर हे बघू शकता मित्रांनो, आपण पेपर टाकायला सुरुवात केलेली आहे. पेपर वगैरे आखून घेतलेला आहेत आपण. 7 mm पेपर आहे मित्रांनो. हे जे कटिंग करून आपण घेतलेलं आहे. 36 पेपर काढून घेतलेले आहेत आणि कॉइल सुद्धा आपल्या रेडी आहेत मारून. हे बघू शकता, सिंगलच्या 6 आणि डबलच्या 6 कॉइल आहेत. तर हे बघू शकता मित्रांनो, आपलं पेपर टाकून पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. लास्ट पेपर टाकायचा राहिलेला आहे, तेच आपण टाकून घेतलेला आहे. अशा प्रकारे व्यवस्थित पद्धतीने आपण 7 mm PVC पेपर भरून घेतलेले आहेत. आता आपण फटाफट मोटर रिवाइंड करायला चालू करणार आहे. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत नक्की बघा आणि चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. चला सुरुवात करूया मोटर भरायला आपण. तर मित्रांनो, आपण आता वायडिंगला सुरुवात करणार आहे. तर आपण पहिल्यांदा ही कॉइल घेतली आहे डबलची. तर ह्याची आपण माहिती घेऊया कॉइलची. आता गेजची ओढी आहे मित्रांनो 20 गेज आहे आणि टर्न 58 आहेत आणि 20 गेज आहे मित्रांनो. तर ही 2चा सट आहे. आपण पहिल्यांदा ही 2 कॉइलीचा सट बसवणार आहे आणि नंतर ह्याच्यावर सिंगल कॉइल येणार आहे. परत सिंगल डबल असे मिळून आपण पूर्ण वायडिंग कंप्लीट करणार आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक ऐका आणि बघा सुद्धा. तर आपण पहिल्यांदा शेंडा इकडे ठेवलेला आहे डाव्या साईडला. पहिला मेन सुरुवातीचा शेंडा डावी साईडला ठेवायचा आहे आपल्याला. असा ते बघू शकता, डावी साईडला शेंडा ठेवायचा आहे पहिला. आणि अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे. वरनं PVC पेपर टाकायचा आहे आपल्याला. शेप वगैरे व्यवस्थित पद्धतीने द्यायचा आहे आपल्याला. अशा प्रकारे शेप द्यायचा आहे. त्या दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे असा व्यवस्थित. आणि ही कॉइल मित्रांनो लॉकिंग साठी राहणार आहे, ओपन राहणार आहे कॉइल. ही कॉइल काय बसणार नाही. त्याच्या समोर एक होल सोडायचं आपल्याला. असं एक होल सोडून, 1 ते 8 पिच असल्यामुळे एक होल सोडावं लागतंय. एक होल सोडणार आहे आपण आणि मग दुसरी कॉइल बसवणार आहे. तर ही बघा, ही दुसरी कॉइल आपण बसवणार आहे. त्या पद्धतीने दुसरी कॉइल बसवलेली आहे आपण. त्याचा शेंडा उजव्या साईडला येणार आहे ह्या कॉइलीचा, ते बघू शकता. पण ही नंतर शेवट बसणार आहे. ही ओपन कॉइल आहेत, लॉकिंगच्या कॉइल आहेत. नंतर शेवटला बसणार आहे. तर या आतल्या साईडला शेंडा येणार आहे दुसरा आणि बाहेरच्या साईडला येणार आहे शेंडा. अशा प्रकारे आपण आणि एक मोर होल सोडून पेपर टाकणार आहे आणि त्यामध्ये ही सिंगल कॉइल आहे ती टाकणार आहे. हे बघू शकता, सिंगल कॉइल टाकणार आहे आपण. 1 ते 8 वर बसणार आहे कॉइल, पण ही सिंगल कॉइल आहे. सिंगल डबल करून अशा प्रकारे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. व्यवस्थित पद्धतीने आपल्याला बसवायचं आहे. पूर्ण मोटर अशीच भरायची आहे मित्रांनो आपल्याला व्यवस्थित पद्धतीने. असे पेपर वगैरे साईडला टाकून अशी मोटर भरायला एकदम सोपी जाते. साईड पेपर टाकल्यावर शेप वगैरे फक्त तुम्हाला व्यवस्थित द्यायचा आहे, तर मोटर भरायला तुम्हाला सोपी जाईल शेवट. नाहीतर लॉकिंग बसायला खूप त्रास करते मित्रांनो. शेप नाही व्यवस्थित दिला तर लॉकिंग बसायला खूप त्रास करते. त्यामुळे असा शेप मेलेटच्या मदतीने, असं तुमच्याकडे फायबरचं मेलेट असेल तर ते ठोकून घेऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने कॉइल आतमध्ये. तर दुसऱ्या कॉइल जी बसणार आहे ती एकदम इझी जातात आपल्याला. आता आपण डबलची कॉइल घेणार आहे मित्रांनो, बघू शकता.
आता आपण कॉइल उचललेली आहे. आता तुम्हाला सलग कॉइल बसवाय कुठनं बसणार आहे ती सांगणार आहे. अशी एक कॉइल बसली आपल्याला 1 ते 8 मोजून घ्यायचं आहे. अशी आता पहिले बसवून घेत आहे आपण. नंतर आपण 1 ते 8 मोजणार आहे. 1 ते 8 भरत असेल तरच आपण बसवायचे आहे, सुरुवात करायची आहे डबल कॉइल बसवायला. हे बघू शकता. तर आपण इथं पेपर टाकलेला आहे. 1 2 3 4 5 6 7 3 8 ते बघू शकता. 1 ते 8 पिच आहे. इथनं सुरुवात होणार आहे आता आपली सलग शेवटपर्यंत पहिले डबल बसणार आहे आणि लास्टला ही लॉकिंग बसणार आहे. डबलची कॉइल बसून घेऊ फटाफट आपण. अशी व्यवस्थित पद्धतीने चाळून बसवायची आहे मित्रांनो मोटर वायर. तर तुमची कॉइल एकदम इझी जाईल. चाळून बसवायची 1 1 2 2 वायरी करून अशा स्टिकच्या मदतीने असे चाळून बसवायचे आहे. एकदम इझी बसते. एका वेगळं असं गाठ होऊन द्यायची नाही वायरीची. एका वेग गाठ झाली तर वायर आतमध्ये स्लॉट मध्ये जात नाही, खूप त्रास करते. तरी आपली एकदम व्यवस्थित पद्धतीने बसून झालेली आहे. आता हे पेपर काढून आपण वरनं PVC पेपर टाकून घेणार आहे. अशाच सर्व कॉइली आपण शेवटपर्यंत बसवत जाणार आहे, सिंगल डबल सिंगल डबल. तो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तुम्ही. पूर्ण वायडिंग तुम्हाला दाखवणार आहे या व्हिडिओच्या माध्यमातून. कनेक्शनची वगैरे डिटेल सगळी देणार आहे. तर हे बघू शकता मित्रांनो, आपलं वायडिंग होत आलेलं आहे. लॉकिंग फक्त राहिलेलं आहे. हे बघू शकता. लॉकिंगच्या कॉइल फक्त आपल्याला बसवायचे राहिलेले आहेत. पूर्ण आपलं एवढं लॉकिंगची कॉइल बसवले की आपलं वायडिंग कम्प्लीट होईल आणि आपण मस्त वेगळ्याचा टिफिन वगैरे करणार आहे कनेक्शन. हे बघू शकता. अशा पद्धतीने आपण व्यवस्थित पद्धतीने सगळं वायडिंग केलेलं आहे क्लिअर. मागच्या साईडने बघू शकता तुम्ही शेप वगैरे व्यवस्थित घेतलेला आहे आपण काढून. ही दोरे आपल्याला कॉइल समजायसाठी बांधलेले आहेत मित्रांनो, कारण आपल्याला सिंगल डबल कॉइल समजते. परत सेपरेटर पेपर टाकताना आपल्याला अडचण येत नाही कशा पद्धतीची, समजून जाते लगेच. त्यासाठी आपण ही दोरं बांधलेलं आहेत. तर आपण फटाफटी लॉकिंगच्या कॉइल भरून घेऊया. तर हे बघू शकता मित्रांनो, लॉकिंग सुद्धा बसवत आणलेला आहे पूर्णपणे. शेवटची लास्ट अँड बेस्ट कॉइल राहिलेली आहे लॉकिंगची. हे बघू शकता. शेवटची कॉइल राहिलेली आपण हे सुद्धा बसवून घेणार आहे फटाफट आणि कनेक्शन सुद्धा सुरुवात करणार आहे. त्याआधी आपण मागच्या साईडचं हे टेपिंग करून घेणार आहे. मागच्या साईडचं मोटरचं बांधून वगैरे सेपरेटर पेपर वगैरे टाकणार आहे. नंतर आपण ह्याचं कनेक्शनची डिटेलमध्ये माहिती घेणार आहे आणि तुम्हाला करून सुद्धा दाखवणार आहे तुमच्या समोर. तर काळजीपूर्वक बघा, लक्षपूर्वक बघा. बघू शकता लॉकिंगची कॉइल बसवत आहे आपण आता. लॉकिंगची कॉइल शेवटची जरा अपदा करते मित्रांनो बसायला. व्यवस्थित पद्धतीने अशी बसवली तर बसते, नाही तर कठीण आहे खूप. लॉकिंग कॉइल बसवायचं म्हणजे सोपं नाही.
पण आमचा रोजचा सराव असल्यामुळे काय अडचण येत नाही आम्हाला, कारण की शेप आपण व्यवस्थित दिला आहे त्यामुळे अडचण येत नाही. शेप व्यवस्थित नाही दिला तुम्ही तर अडचण येऊ शकते लॉकिंगला. अशी एकदम बसणार नाही लॉकिंग तुमचं शेप नाही व्यवस्थित दिला तर. त्यामुळे शेप फक्त काळजी घ्या मित्रांनो, व्यवस्थित द्यायची. जास्तीत जास्त शेप देण्यात फोकस करा. पटापट ह्याला पेपर बसवून घेत आहे आपण आता आणि एकदम वायरिंग आपलं रेडी होईल. मग बघू शकता घेतलेला आहे पेपर सुद्धा इझी जात आहे मित्रांनो. मोटर लूज नाही मित्रांनो, पण आपण शेप व्यवस्थित दिल्यामुळे मोटर लूज वाटते तुम्हाला, नाही तर अजिबात मोटर लूज नाही, टाईट मोटर आहे. फक्त व्यवस्थित शेप आणि व्यवस्थित ह्याला वायरिंग केल्यामुळं ही मोटर लूज जाते भरायला, नाहीतर खूप टाईट जाते. आपण बघूया फटाफट आता सेपरेटरचे टाकून घेण्याची प्रोसेस आणि बांधण्याची प्रोसेस कशी आहे आपली. तर हे बघू शकता मित्रांनो, आपलं पेपर टाकून कंप्लीट झालेलं आहे. व्यवस्थित पद्धतीने आपण पेपर वगैरे टाकून घेतला आहे त्याला. तर आपण आता याची बांधण्याची प्रोसेस चालू करणार आहे. आधी एका साईडला आधी गाठ मारून घेणार आहे कॉटन टेपने, आणि यातून असं ताराच्या मदतीने आपण विणून घेणार आहे, बांधून घेणार आहे व्यवस्थित पद्धतीने. असं घ्यायचं बांधून बघा. पटापट आपण बांधून घेत आहे आता ही मोटर. अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला टिफिन करून घ्यायचं आहे. हे बघू शकता मित्रांनो, आपलं बांधणी करून व्यवस्थित झालेली आहे एकदम ओके मध्ये. आपण आता कनेक्शनची बाजू करणार आहे चालू. व्यवस्थित पद्धतीने आपण बांधून घेतलेला आहे. थोडस टोकून घेत आहे शेप वगैरे साईडला. तर हे बघू शकता मित्रांनो, आपण आता कनेक्शन मारायला सुरुवात करणार आहे. त्यापूर्वी आपण ही सेपरेटर पेपर वगैरे टाकून घेतले आहेत. डबल कॉइलीला असं डबल टाकलेलं आहे. इथं सिंगल डबल पेपर टाकून घेतलेला आहे आपण. हे बघू शकता व्यवस्थित. ही सिंगल कॉइल आहे तर इथं सिंगल कॉइल सेपरेट केलेली आहे आपण. डबल कॉइल सेपरेट, सिंगल कॉइल सेपरेट, असं सिंगल डबल करत आपण सर्व पेपर भरले आहेत. आणि आतल्या जॉईंटला सगळं आपण सिल्वा टाकून हे जे इन्सुलेशन घासून घेतलेलं आहे बघू शकता. आणि बाहेरच्या साईडचं 6 शेंड येणार आहेत त्या साईडना, आणि तिकडचं 6 शेंड येणार आहेत बाहेरचं. बघता शेजारी 2 शेंड येणार आहे या कनेक्शन असल्यामुळं. हे आपण साईडला पहिल्यात आधी साईडला वायरी ठेवणार आहे 6 आपल्या कनेक्शनच्या वायरी. हे जिकडं कनेक्शन साईट आहे ना होल, त्या साईडच्या अशा 6 वायरी तुम्हाला अशा करून ठेवायचं आहे आधी. आणि नंतर ते बघू शकता ही आतले बी आहेत 12 वायरी. ही 12 वायरी आहेत आतले शेंडे. हे असे स्लीव टाकून व्यवस्थित 1 ते 4 वर स्लीवचं माप काढायचं आहे. आणि आपण घेऊन स्लीव टाकून घासून घ्यायचे आहेत. आणि आपल्याला जॅड मारायला सुरुवात तिथून करायची आहे मित्रांनो. 1 2 3 4 ही धरायचं आहे. एक इकडून मोजायचं आहे किंवा इकडून मोजायचं 1 ते 4 वर मोजायचं आहे मित्रांनो. बघू शकता ही डबल कॉइलचा शेंड आहे. ही बघू शकता सुरुवातीचा. आता ही शेवट आत आलेला आहे. तर आपण डबल कॉइलची शेंड ही आहे मित्रांनो. ही बघू शकता ही आहे लीड. तर आपण ही वायर घासून मीटरने चेक करणार आहे ह्याची कंटिन्युटी येते का नाही. मग आपण जॉईंट मारायला सुरुवात करणार आहे. आधी कन्फर्म करून घेणार आहे घासून.
तर हे बघू शकता आपण बाहेरच्या सुद्धा वायरी घासून घेतलेली आहे मित्रांनो. तर आपण आता कंटिन्युटी चेक करणार आहे. आधी मोजून घेणार आहे आपण 1 2 3 4. तर ह्याला 1 मीटरचं लीड लावणार आहे बघू शकता. आणि आतल्या हे कनेक्शन कुठं आहे बघायचं गेलेलं वायरीचं. ही बघा ह्याला पेटतं का बघायचं मीटर. बघा कंटिन्युटी येत आहे मित्रांनो त्या दोन्हीला, आतलं आणि बाहेरलं. ही कॉइल 1 आहे, ही लक्षात घ्या तुम्ही आधी सर्व प्रथम. तर आपण ही शेंडा धरायचा आहे, ही बाकीचं सोडून द्यायचं आहे. आणि आता ह्या शेंड्यापासून आपल्याला 1 ते 4 मारायला सुरुवात करायची आहे आतलं कनेक्शन. तरी बघू शकता ह्या शेंड्यापासून सुरुवात करायचं आहे. इकडं असं फिरायचं आहे उलट्या दिशेने, असं 2 मध्ये सोडायचं आहे आणि 1 ते 4 असं मारत जायचं आहे कनेक्शन. त्याआधी आपल्याला त्यात स्लीव घालायचे आहे वरनं सरकवायला एक बारकी, एक 4 mm स्लीव घालवायचे आहे. असं पिळा मारायचा आहे मित्रांनो व्यवस्थितपणे सगळं. आता इथनं असं फिरायचं आहे आपल्याला, 1 ते 4 असंच फिरत जायचं आहे. 1 ते 4 वरच मारत जायचं आहे सगळं जॉईंट. जसं पहिलं होत तसं 1 ते 4 वर जॉईंट मारायचं आहे. तर सुरुवात करताना मेन पॉइंट आहे की चेक करून 1 ते 4 बाहेरच्या लीडवर चेक करायचं आहे आपल्याला. आणि नंतर आतला शेंडा उचलायचा आहे 1 ते 4 ला, तरच कनेक्शन व्यवस्थित होईल सक्सेस. नाही तर कनेक्शन चुकू शकतं. एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो, कनेक्शन मारा काय अवघड नाही. फक्त बाहेरचे हे जे 6 शेंडा असतात लीड त्याच्यावर लक्ष द्यायचं आहे सुरुवातीला. परत ऑटोमॅटिक ही लेवल जुळत जाते कनेक्शनचे 1 ते 4 आतली. 1 ते 4 बरोबर जॉईंट बसत जातात. पहिल्यांदाच आपल्याला फक्त एकदा चेक करावं लागणार कंटिन्युटी येते का नाही, तेव्हाच आपल्याला समजेल कनेक्शन करायचं. अशा प्रकारे सगळे 1 ते 4 आतलं जॉईंट मारून घ्यायचं आहे फटाफट आपल्याला. बघू शकता आपण आतले जॉईंट मारून घेतलेले आहेत. हे बघू शकता 1 ते 4 सगळे जॉईंट मारून घेतलेले आहेत. 1 ते 4 वर सगळे तिकडचे मारले आहेत. आता बाहेरच्या साईडचे जे राहिलेले आहेत 6 वायरी ते 1 ते 4 वर मारून घ्यायचं आहे आपल्याला. 1 ते 4 वर मारून घ्यायचं बाहेरच्या शेंड्याचं. जे 6 लीड एका साईडला राहतात शिल्लक त्याच्या 1 ते 4 वर मारायचं आहे. ते कुठनं मी सुरुवात केली चालते मित्रांनो. 1 ते 4 तिकडून करा किंवा इकडून करा, काय अडचण नाही. आणि ह्याचा तर काय विषय नाही, ही तर डायरेक्ट बाहेर निघणार आहेत कारण ही डेल्टा कनेक्शन आहे शेजारी. ही 3 लीड असा बाहेर निघणार आहे 2च्या डबलच्या मिळून शेजारच्या. आपलं ही सुद्धा झालेलं आहे 1 ते 4 वर मारून. बघू शकता अशा प्रकारे आपलं कनेक्शन झालेलं आहे. आता आपण काय करणार आहे, हे सगळे व्यवस्थित पिळून घेणार आहे आणि त्या स्लीवच्या आतमध्ये ढकलून घेणार आहे. पण त्याआधी आपण ही बाहेर वायर काढणार आहे 6 आणि हे जे चेकिंग करणार आहे मीटरने कंटिन्युटी क्लिअर येते का नाही. मग ह्याची परफेक्ट बांधणी आणि फिटिंग करणार आहे. तर हे फटाफट आपण घासून घेऊया आणि तुम्हाला चेक करून दाखवतो कंटिन्युटी व्यवस्थित येते का नाही. कंटिन्युटी व्यवस्थित आली की जॉईंट आपण फिक्स करून व्यवस्थित ह्याला लेवल मध्ये लावून आपण ह्याची बांधणी करणार आहे. हे बघू शकता आपण आता वायरी वगैरे घासून घेतलेल्या आहे बाहेरच्या. आता आपण कंटिन्युटी चेक करणार आहे बाहेरची क्लिअर येते का नाही. चला आपण करूया कंटिन्युटी चेक. हे बघू शकता मित्रांनो 3.8 कंटिन्युटी आहे. दुसऱ्या लीडला बघा 3.8 येत आहे. 3.8 येत आहे मित्रांनो. तर एकदम सक्सेसफुल कनेक्शन झालेलं आहे आपलं अशा प्रकारे. तर आपण आता ह्याचं फटाफट ही बाहेर काढून घेऊ डेल्टा कनेक्शन 3 वायरी एका स्लीव मधून. आणि ही बी फिटिंग करून व्यवस्थित ह्याची जिथल्या तिथं लावूया आपण ह्याचं फिटिंग आणि बांधून घेऊया फटाफट. त्यानंतर वार्निश वगैरे करूया ह्याला, आपली मोटर कंप्लीट होईल. मग तर
हे बघू शकता मित्रांनो, आपण व्यवस्थित जॉईंट वगैरे मारून घेतलेलं आहे. सगळं टापटीप पद्धतीने आपण सगळं लावून घेतलं आहे जिथले तिथं जॉईंट, हे बघू शकता. आता आपण याची बांधणी करत आहे फटाफट आणि आपली मोटर कंप्लीट होईल लवकरच. तर चला आपण फटाफट बांधून घेऊया. जशी मागची साईड बांधली आहे तशीच ह्याची प्रोसेस आहे मित्रांनो. तर फटाफट बांधून ह्याचा वार्निशिंग वगैरे करणार आहे परत नंतर आपण. हे बघू शकता मित्रांनो, आपलं कनेक्शन साईड सुद्धा टिफिन करून झालेला आहे कंप्लीट. हे बघू शकता आपण व्यवस्थित पद्धतीने बांधलेला आहे. आता आपण थोडासा शेप ठोकून घेत आहे मित्रांनो, म्हणजे कसं व्यवस्थित दिसेल आपलं वायडिंग. ओके झालेला आहे मित्रांनो. हे बघू शकता पूर्णपणे वायडिंग शेप वगैरे आपण व्यवस्थित दिलेला आहे. कनेक्शनला लीड काढलेले आहेत. तिथं 3 वायरी 3 फेज मोटर आहे. तर अशा पद्धतीने आपण आज वायडिंग केलेलं आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा मित्रांनो. आणि असाच सपोर्ट राहू द्या तुमचा वाघे टेक्निकल चॅनेलला. आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन व्हिडिओ दररोज आणत आहे. तर धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल.